नमस्कार. श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत गुरुला अतिशय महत्त्व असून प्रत्येक व्यक्तीने जीवनात आध्यात्मिक गुरु हा केलाच पाहिजे. ज्या योगे भवसागरातून तरुण मोक्षाची प्राप्ती होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची आराधना पूजा केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते असे मानले जाते. यंदा ही गुरुपौर्णिमा कधी आहे, ती कशी साजरी करावी, या दिवशी कोणते शुभमुहूर्त उपलब्ध आहेत आणि या दिवशी कुठले उपाय करावेत, या संबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक आणि शेअरसुद्धा करा, म्हणजेच ही माहिती इतरांना देखील मिळेल. हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होत असतो. या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. यंदा ही गुरुपौर्णिमा तिथी रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी आहे. 20 जुलै रोजी संध्याकाळी म्हणजेच आदल्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 5:59 पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे. ती 21 जुलै दुपारी 3:46 पौर्णिमा तिथी असेल. अनेक शतकानुशतकं आपल्या संस्कृतीमध्ये गुरु हा जीवनाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा असा घटक मानला जातो आणि म्हणूनच गुरु हा समाजाचा आणि समाजाच्या निर्मितीचा एक अविभाज्य घटक आहे. गुरुपौर्णिमा देवादिकांपासून चालत आल्याचे दाखले आपण पुराणात पाहिलेले आहेत. गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया. गुरु वेदव्यास यांनी 4 वेद लिहिलेत आणि ब्रह्मदेवांनी ते वाचले. व्यासांनी केलेल्या या कार्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्ती त्यांचा ऋणी आहे. तेव्हापासून एक दिवस गुरूंना समर्पित करण्यात आला आणि याच दिवसाला गुरुपौर्णिमा म्हटले जाऊ लागले. गुरु अर्थातच गो म्हणजे अज्ञान आणि अंधार, रू म्हणजेच दूर करणारा. अर्थातच गुरु म्हणजे मनुष्याच्या जीवनातील अज्ञान अंधार दूर करून ज्ञानी बनवणारा, मनुष्य जीवनात सकारात्मकता आणणारा एक असाधारण दुवा आहे. हिंदू पुराणानुसार व्यासमुनींचा जन्मदिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. वेदव्यास हे महान गुरु म्हणून ओळखले जातात. गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक देखील त्यांना मानले जाते. मनुष्याच्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. सनातन परंपरेत सुद्धा आपल्या आईवडिलांना पहिले गुरु मानले जाते. आईवडील हे आयुष्यातील पहिले शिक्षक असतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत पालकांना गुरु मानण्याची परंपरा आहे. पारंपरिक गुरु शिष्य संस्कृतीत जेव्हा एखादा शिष्य त्यांचे शिक्षण पूर्ण करून आश्रम सोडतो तेव्हा तो नवीन जीवन सुरू करण्यापूर्वी गुरुदक्षिणेच्या रूपात आपल्या गुरुला काहीतरी देत असतो. ही गुरु शिष्य परंपरा लक्षात घेऊनच प्रत्येक गुरुपौर्णिमेला लोक आपल्या शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणती ना कोणती भेटवस्तू देत असतात आणि गुरूंचे आशीर्वाद घेतात. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय केले पाहिजे, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत. तुम्ही जर दत्तगुरूंना आपले गुरु केले असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु केले असेल तर या दिवशी त्यांच्या दर्शनाला गेले पाहिजे. गुरूंच्या दर्शनाला जाताना कधीही रिकाम्या हाती जाऊ नये. त्यातल्या त्यात तुम्ही जर स्वामींना गुरु करणार आहात, ते विश्वाचे चालक मालक पालक ज्यांना आपण म्हणतो त्या स्वामींना गुरु करणार आहोत म्हटल्यावर तर रिकाम्या हाती जाऊच नये. वैदिक शास्त्रानुसार जगद्गुरू शंकराचार्य यांना आद्य गुरु देखील मानले जाते. या दिवशी त्यांचे देखील पूजन स्मरण करावे. दत्तभावानी याचा पाठ देखील करू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला गुरु, माता, शिक्षक किंवा उच्च शिक्षण आणि आदर्श असा सूचक मानतात. म्हणून या दिवशी भगवान बृहस्पतींची सुद्धा पूजा केली जाऊ शकते. गुरुपौर्णिमेला शिक्षक शिक्षिका या व्यतिरिक्त आई वडील भावंड सर्व वडीलधारी मंडळींची पूजा केली जाते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले जातात. जर का तुम्हाला आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाला गुरु मानून पूजा करावी असा प्रश्न पडला असेल की तुम्ही कुणाचीही पूजा करू शकतात.
आणि आशीर्वादही घेऊ शकतात. या दिवशी विष्णू मंत्रांचे उच्चारण देखील केल्याने गुरूंचे आशीर्वाद मिळतात. गुरुपौर्णिमेला मंत्रांचे पठण ही एक सखोल प्रथा आहे, जी व्यक्तीला त्यांच्या गुरूच्या आध्यात्मिक वंशाशी जोडते. असं म्हटलं जातं की विशिष्ट मंत्राचा जप केल्याने आशीर्वाद प्राप्त होतात आणि आध्यात्मिकताही वाढते. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्राची सेवासुद्धा केली जाऊ शकते. गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने गुरूंचे पूजन करून गुरुचरित्राचे पारायण देखील करतात, ज्यामुळे विश्वाचे गुरु दत्त महाराज यांचे आशीर्वाद मिळतात. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा यथाशक्ती जप गुरुचरणी समर्पित केला जातो. स्वामी चरित्राचे पारायण एका विशिष्ट संख्येत करून गुरुचरणी अर्पण केल्यास गुरूंचे आशीर्वाद मिळतात. एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासातील ज्यांची भूमिका मान्य करतो आणि मार्गदर्शन घेतो अशा गुरूंना नमस्कार करून गायत्री मंत्र आत्मज्ञानासाठी एक सार्वत्रिक प्रार्थना, आंतरिक प्रकाशासाठी आणि दैवी प्रकाशातही जोडण्यासाठी गायत्री मंत्राचे पठण केले जाते. त्यानंतर सरस्वती मंत्र. सरस्वती मंत्र यामध्ये देवी सरस्वतीच्या साध्या सोप्या बीजमंत्रांचा जप केला जाऊ शकतो. ज्ञान आणि कलांच्या देवीला समर्पित असलेल्या या गुरुपौर्णिमेला या मंत्रांचा जप केल्याने शैक्षणिक प्रगती साधली जाते. यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये या पवित्र मंत्रांचा समावेश आपण केला तर आध्यात्मिक संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. सोबतच आंतरिक परिवर्तन देखील वाढू शकते. गुरूंनी दिलेल्या शिकवणुकीचा स्वीकार करण्याचा हा एक मार्ग मानला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, ऋषीमुनी, शिक्षक, गुरुपादुका आदींची पूजा करण्याचेही अधिक महत्त्व आहे. याबरोबरच काही भागात प्रथा परंपरेनुसार गुरुपौर्णिमा किंवा व्यासपूजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हा सण साजरा केला जातो. वर्षभरातील सणांची सुरुवात या सणापासून होते. मराठी कालगणनेनुसार आषाढ महिना हा पहिला महिना मानला जातो. शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामांचा तसा तो पहिला महिना असतो. गुरुपौर्णिमेला दानाचंही विशेष महत्त्व सांगितलं जातं. आधीच सांगितल्याप्रमाणे गुरूंच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. दान देताना पिवळ्या वस्तूंचे दान, पिवळ्या रंगाच्या मिठाईचे दान विशेष महत्त्व सांगते. सोबतच श्रीहरी विष्णूंची देखील पूजा करून गीतेचे पठणही केले जाऊ शकतं. या व्यतिरिक्त लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन नारळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. आधीच सांगितल्याप्रमाणे यावर्षी गुरुपौर्णिमा रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेसाठी पौर्णिमा तिथी ही 20 जुलै 2024 संध्याकाळी 5:59 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी रविवारी 3:47 असणार आहे. उदय तिथीनुसार 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. यंदा गुरुपौर्णिमा कधी, कशी साजरी करायची, या दिवशी शुभ मुहूर्त कोणते आणि या दिवशी काय करायचे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले. या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेला कोणते उपाय आपण करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. गुरुपौर्णिमेसंदर्भात कोणाला काही शंका विचारायची असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.